मला कोणी विचारलं की राजसाहेब ठाकरे यांचं तरुणाईमध्ये एवढं क्रेज काय. आमचा राजा आज हारला जरी असेल ना, तरी तो लढायचं थांबणार नाही. तो त्याची हिंमत थांबवणार नाही. तो पुन्हा मराठी माणसासाठी लढत राहील आणि तो पुन्हा जिद्दीने मराठी माणसाच्या कामाला येईल. मराठी माणूसांनी जरी त्याला वोट नसेल दिले, सहकार्य नसेल केले या निवडणुकीत, पण त्याच्या दारात आलेला कोणता मराठी माणूस मदतीसाठी तो वापस खाली हाताने पाठवणार नाही. त्याची लोकही पाठवणार नाहीत. त्याची लोक प्रत्येक मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहतील. ती माणसे, मराठी माणसे निवडणुकीत जरी नाही राहिली तरी हे राहतील, याची आम्हाला शाश्वती आहे. आम्ही त्या नेत्याचे भाषणाचे फॅन नाही आहेत, फक्त भाषणाचे नाही आहेत. कारण नेत्याला दूरदृष्टी आहे. त्याला माहिती आहे आपल्या राज्यात काय गरज आहे, आपला राज्याचा कसा विकास करू शकतो, तरुणांना रोजगार कसा देऊ शकतो, मराठी माणूस कसा जपला जाऊ शकतो. तो जेवढा कडवट मराठी आहे तेवढा कडवट हिंदूही आहे. म्हणून आम्ही त्या माणसाचे चाहते आहेत. थोडं समजायला वेळ लागेल, पण तुम्हाला प्रत्येकाला कळेल तो माणूस किती ग्रेट आहे.